आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष देखील मंत्रालयात स्थापन करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे। या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मात्र मंत्रालयात आधीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष कार्यरत आहे, तरीही एकनाथ शिंदेंनी मंत्रालयातच स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये कुरघोडीचा नवा अंक पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला जी गती दिली, वर्षभरामध्ये 2 कोटी रुपयाची मदत देणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि 270 कोटीचा निधी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेला आहे। आरोग्य सेवेमध्ये काम करायची इच्छा एकनाथ शिंदे साहेबांची पहिल्यापासून राहत आलेली आहे। उपमुख्यमंत्री सहायता योजना जर सुरू करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे। हे कुणाबरोबर स्पर्धा करण्याचं मार्ग नाही आहे, हे लक्षात घ्या।